नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे। अशातच आता राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील दूध प्लांटची 17 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीतील विधी संघर्षित बालकासह 3 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे। कारण 30 डिसेंबर 2024 रोजी राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील मुळाग्रो प्रोडक्ट लिमिटेड ब्राह्मणी या कंपनीचे कर्मचारी 17 लाख रुपये रोख रक्कम बँकेमध्ये भरणा करण्यासाठी चारचाकीमधून घेऊन जात असताना अज्ञात चोरट्यांनी या चारचाकीच्या काचा फोडून रोकड लंपास केली। याबाबत राहुरी पोलीस स्टेशन जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर अहिल्यानगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना घटनेची प्राथमिक माहिती देताच नमूद गुन्ह्याचा समांतर तपास करण्यासाठी पथके रवाना केले। मात्र या घटनेचा सखोल तपास केल्यानंतर सचिन राजेंद्र वायदंडे, शुभम मनोज गुळस्कर, अभिषेक लक्ष्मण जाधव हे बोलेगाव MIDC परिसरामध्ये मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी या तिन्ही आरोपींकडून एकूण 4,01,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसेच या घटनेतील आरोपी आणि विधी संघर्षित बालक यांना गुन्ह्याच्या तपासकामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत। येथील मुळा ॲग्रो प्रोड्युसर्सचे रोखपाल अनिल मुरलीधर बनसोडे हे 30 तारखेला दुपारी साधारण 11 वाजता आपल्या फोर्ड फिगो कारने पैशांचा भरणा करण्यासाठी वांबोरी ते ब्राह्मणी रस्त्यावर जात असताना हापसे वस्तीजवळ त्यांना समोरून एका किया कारमधून आलेल्या 4 ते 5 जणांनी किया कार आडवी लावून त्यांना त्यांच्या गाडीच्या काचा फोडून तसेच त्यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेले 17 लाख रुपये हे लुटून नेलेले होते। त्याप्रमाणे राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला होता। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांनी घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचित केलेले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात आणि PSI धाकराव यांच्या नेतृत्वामध्ये 2 पथक तयार करण्यात आलेले होते। सदर पथकाने सातत्याने तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज आणि इतर माहिती याच्या आधारे साधारण 3 आरोपी व 1 विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आपले इतर 3 साथीदार यांच्या जोडीने हा गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे। गुन्ह्यात सचिन वायदंडे, शुभम गुळस्कर, अभिषेक जाधव यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात गेलेले 3 लाख रुपये हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे। अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी नवा मराठा या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।